हा, नमस्कार मित्रांनो. मी डॉक्टर अशोक राणा. आपण पाहतात मराठी दर्शन. गेल्या महिन्यामध्ये संभाजीनगर या ठिकाणी, ज्याला पूर्वी औरंगाबाद आपण म्हणत होतो, त्या ठिकाणी विद्रोही साहित्य संमेलन झालं. 19वे साहित्य संमेलन होतं आणि त्याचा मी अध्यक्ष होतो. हा सन्मान मला विद्रोही सांस्कृतिक चळवळीने दिला, त्याबद्दल पहिल्यांदा मी त्यांचे आभार मानतो. या ठिकाणी जे भाषण मी दिलं ते छापील रूपात उपलब्ध आहे, म्हणजे आपणही मिळू शकता. ते पूर्ण भाषण त्या ठिकाणी मला देणं शक्य नव्हतं, कारण ते कंटाळवाणं झालं असतं कदाचित. तर मी थोडक्यात ते त्या ठिकाणी दिलं. तर त्यातला काही भाग आपण या ठिकाणी चर्चेला घेऊ. त्या भाषणात मी काय सांगितलं होतं आणि ते लोकांपर्यंत पोहोचलं की नाही. वृत्तपत्रांनी काही भाग त्याचा छापला आहे, नाही असं नाही. पण काही दूरदर्शन आपल्या टीव्ही चॅनेलवर सुद्धा काही भाग त्याचा आला आहे, पण थोडक्यात 5 ते 10 मिनिटातच ते आलेलं आहे. या ठिकाणी आपण या पूर्ण पुस्तकात जे काही मांडलं गेलं आहे माझं भाषण, त्याचा थोडक्यात परामर्श घेऊ. तर सुरुवातीला मी ज्या लोकांनी हे जे संमेलन आयोजित केलं त्या सर्वांचे आभार मानले आहेत. त्यात महत्वाचे लोक म्हणजे प्रतिमा परदेशी, ज्या अध्यक्ष आहे विद्रोही साहित्य सांस्कृतिक चळवळीच्या, आणि त्यांचे पती किशोर ढमाले. यांच्या प्रयत्नामुळे ही चळवळ चालू आहे. अशा प्रकारचं संमेलन चालू आहे. आणि महाराष्ट्रातले आणि महाराष्ट्राबाहेरचे लोक सुद्धा त्यांना खूप प्रतिसाद देतात, खूप मानतात. म्हणून त्या दोघांप्रती आदर व्यक्त करतो. आणि पुढे मग या संमेलनाचे जे स्वागताध्यक्ष होते इंजिनियर सतीश चकोर, मुख्य निमंत्रक होते ऍडव्होकेट धनंजय बोर्डे, आणि अतिशय वयोवृद्ध पण तेवढेच सक्रिय, म्हणजे वयाचं भान न ठेवता चळवळीमध्ये सक्रिय असणारे एक फार मोठे अधिकारी होते सहकार क्षेत्रातले, माननीय के ई हरदास. आमचे मित्र आहे प्राध्यापक रामप्रसाद तौर, वैशाली डोळस, ऍडव्होकेट वैशाली डोळस, इंजिनियर चंद्रशेखर शिखरे, आणि प्राध्यापक अनंत भावरे. या सर्वांनी यासाठी जे काही परिश्रम घेतले त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून पुढे मी सर्वांचंच स्वागत केलं आहे त्यामध्ये. हा जो परिसर आहे औरंगाबादचा, त्या परिसरामध्ये 2000 वर्षापूर्वी महाराष्ट्रातला आद्य राजवंश, ज्याला म्हणतात सातवाहन, त्याची राजवट होती. म्हणजे उत्तरेकडे तेव्हा पुष्यमित्र शुंगाच्या नंतर शुंग आणि कण्व या दोन ब्राह्मणी सत्ता काम करत होत्या, कार्य करत होत्या. अगदी उज्जैनपर्यंत त्यांचं राज्य होतं. आणि महाराष्ट्राचा हा जो परिसर आहे या भागामध्ये मात्र सातवाहन हे राजे होते. आणि त्यांची जी माहिती पुराणामध्ये आढळते ती अशी की ते शूद्र होते, म्हणून त्यांच्याबद्दल विकृत माहिती सुद्धा प्रचलित झाली आहे. तर त्या विकृत माहितीत त्याला संस्कृत येत नव्हतं, म्हणून त्यांच्या बायका त्याला हिणवत होत्या वगैरे वगैरे, अशा प्रकारची कथा सांगितली जाते. त्या सातवाहन शब्दाचा अर्थ सांगताना त्याला तो काहीतरी कुंभाराचा पोर होता, नागकुळातला होता, अशी वेगवेगळ्या प्रकारची माहिती मिळते. आणि हे जे नाशिकचं जे लेणं आहे, त्रिरश्मी लेणं, त्या ठिकाणी एक शिलालेख आहे गौतमीपुत्र बलश्रीचा. तर त्या ठिकाणी एक ब्राह्मणस असा उल्लेख आलेला आहे त्या शिलालेखात. त्यामुळे मग वावी मिराशी, डॉक्टर वावी मिराशी यांनी तो सातवाहन होता, म्हणजे सातवाहन हे ब्राह्मण होते, अशा प्रकारचा सिद्धांत मांडला. त्यांचं जे पुस्तक आहे सातवाहनाबद्दल महाराष्ट्र शासनाने छापलेलं, त्यात तो सिद्धांत आहे. इतरही ठिकाणी त्यांनी जी शोध निबंध दिलेली त्यातही ती मांडणी केली आहे. पण त्यांचे समकालीन असलेले डॉक्टर श्रीधर व्यंकटेश केतकर, जे नागपूरच्या मॉरिश कॉलेजला मराठीचे प्राध्यापक होते, डॉक्टर वावी मिराशी तेव्हा इतिहासाचे प्राध्यापक होते. त्या दोघांमध्ये मतभेद होते अनेक बाबतीत. ते मतभेद व्यक्त झाले श्रीधर व्यंकटेश केतकर यांच्या 1936 मधल्या पुस्तकात. 36-37च्या दरम्यान त्यांनी एक पुस्तक लिहिलं, प्राचीन महाराष्ट्र सातवाहन पर्व भाग 1. त्यामध्ये ते नागकुळातले होते सातवाहन असं म्हटलंय. आणि एक ब्राह्मणस हा हा जो शब्द आहे तो चुकून आलेला असेल किंवा ब्राह्मणांचा उद्धार करता या अर्थाचा आहे, असं श्रीधर व्यंकटेश केतकरांनी मत मांडलं. याच मताचा चं समर्थन करणारे एक पंढरीनाथ रानडे नावाचे इतिहासाचे प्राध्यापक होते औरंगाबाद विद्यापीठामध्ये. त्यांनी मराठवाडा बैशाल प्रकाशन संस्थेच्या वतीने पैठणचे राजकुल या नावाचा, सातवाहन या नावाचा एक ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथामध्ये वावी मिराशींचं मत खोडलंय. त्यांचं म्हणणं आहे की एक ब्राह्मणच हा शब्द चुकून आला असेल, पोरक्याने चुकवला,
अनेकांनी त्यावर खूप चर्चा केलेली आहे. ती चर्चा या ठिकाणी घेणं कंटाळवाणी होऊ शकते, पण त्यातून एक सिद्ध होतं की जाणीवपूर्वक सातवाहन राजवंशाला ब्राह्मण ठरवण्याचा प्रयत्न काही अभ्यासकांनी केला, तर काही अभ्यासकांनी त्याला विरोध केला. इसवी सनापूर्व 230 ते इसवी सनाचं 230 हे शतक, म्हणजे साधारणतः 450 वर्ष महाराष्ट्रावर त्यांची सत्ता होती, आंध्र प्रदेशच्या काही भागावर होती, कर्नाटकाच्या भागावरती होती, आणि त्यांची आणखी दोन ठिकाणं होती. त्यात एक दुसरं ठिकाण जे आहे, पुणे जिल्ह्यातलं जुन्नर जे गाव आहे, जीर्णनगर ज्याला म्हणतात, त्याही ठिकाणी त्यांची सत्ता होती. म्हणून आपण शिवनेरी किल्ला जो पाहतो, ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला, तर त्या किल्ल्याच्या अवतीभोवती ज्या लेण्या आहेत, बौद्ध लेण्या आहेत, आणि त्याच्या समोर लेण्याद्री नावाने जे गणेशाचं स्थान आहे, ते सुद्धा बौद्ध लेण्या आहेत. या सगळ्या लेण्या ज्या त्या परिसरात निर्माण झाल्या. नाणेघाट नावाचा भाग आहे त्याच परिसरामध्ये, कोकण आणि घाट यांना जोडणारा नाणेघाट. त्या ठिकाणी नाणे जे व्यापारी लोक येत असत आपल्या सोबत काही व्यापारी माल घेऊन, तर तेव्हा त्यांना टोल टॅक्स, आता टोल टॅक्स संकल्पना आताची आहे असं आपण मानतो, पण ती कल्पना 2000 वर्षापासूनची आहे. त्या ठिकाणी एक रांजण आहे, त्या रांजणामध्ये ते नाणे टाकत असतात त्या घाटातून येताना जाताना. तेव्हा अशा तऱ्हेने नाणेघाट हा शब्द नाण्यापासून आला, आणि रांजण सुद्धा त्या ठिकाणी आहे. ही एक प्रकारची व्यापाऱ्यांसाठी केलेली व्यवस्थाही आहे, रस्ता, आणि त्या रस्त्याचा खर्च म्हणून रांजणात पैसे टाकणे असा एक विधी आहे. पण या ठिकाणी एक लेणं आहे, कोरीव लेणं, आणि त्या ठिकाणी सातवाहन वंशातले जे काही पूर्वज होते त्यांच्या मूर्ती पूर्वी होत्या. त्या मूर्तीच्या पायाशी त्यांची नावं कोरलेली होती. काही शिलालेख सुद्धा त्या ठिकाणी आहेत. तर नाणेघाटाचा जो परिसर आहे तो सुद्धा सातवाहनांचं दुसरं ठिकाण होतं. तर हे सातवाहन जे होते, ज्या परिसरात होते, त्या परिसरातच हे साहित्य संमेलन झाल्यामुळे त्यांचा इतिहास थोडक्यात मी या ठिकाणी सांगितला. आणि सातवाहनाची निर्मिती कशी झाली, मुळात सातवाहन हे काही अचानक टपकले नाही, तर ते मौर्य सम्राट जे होते, म्हणजे पुष्यमित्र शृंगाच्या हत्येनंतर मौर्य जे साम्राज्य आहे त्याचं पतन झालं. त्या पतनानंतर जे मौर्यांचे मांडलिक होते सातवाहन, हे राजे झाले. आणि जवळपास त्यांचा जो कार्यकाल आपण पाहिला, 450 वर्ष त्यांचं राज्य होतं. अजिंठा लेण्याच्या निर्मितीत त्यांचा सहभाग आहे. महाराष्ट्रातल्या बहुतेक बौद्ध लेण्यांच्या निर्मितीत त्यांचा सहभाग आहे. सोबतच काही जैन लेण्यांच्याही निर्मितीत सहभाग आहे. म्हणून जैनांनी सातवाहनांना आपला पूर्वज मानलाय, बौद्धांनी त्याला आपला पूर्वज मानलाय, आणि मराठ्यांना वाटतं की तो आपला पूर्वज आहे. पण त्यांनी बौद्ध लेण्या मोठ्या प्रमाणात कोरल्यामुळे, निर्माण केल्यामुळे तो बौद्ध होता असं अभ्यासकांचं मत आहे. तर सिमुक सातवाहन नावाचा जो सातवाहन होता, तो सातवाहन साम्राज्याचा संस्थापक मानला गेलाय. आणि त्याच्या घराण्याचा उदय श्री सातवाहन याच्यापासून झाला असं पैठण येथे एक नाणं सापडलंय. पैठण हे त्यांचं केंद्रच होतं सातवाहनांचं राज्याचं, तिथे नाणं सापडलंय. आणि गौतमीपुत्र सातकर्णी याची जी माता आहे ती गौतमी बलश्री, हिचं नाव तो लावतोय, यावरून मग अभ्यासकांनी ते मातृसत्ताक पद्धतीतले होते असं म्हटलेलं आहे. तर अशा तऱ्हेने हे शासक मातृसत्ताक पद्धतीतले होते. त्यामुळे मातृकांच्या मूर्ती मोठ्या प्रमाणात आपल्याला आढळतात, बौद्ध लेण्यामध्ये आढळतात. पुढच्या काळामध्ये वेरूळचं लेणं जे कोरलं गेलं ते राष्ट्रकूट काळातलं, 8व्या शतकात कोरलं गेलं, त्या सुद्धा सप्तमातृकांच्या मूर्ती आहेत. तर हे बौद्ध धर्माचे उपासक होते असं त्यांच्या शिलालेखातून दिसतं, कारण अजिंठ्याच्या लेण्यामध्ये असे काही शिलालेख आहेत. तर ते मरहट्ट म्हणजे मराठा असल्याचं नाणेघाट येथील शिलालेखातून स्पष्ट होतं असंही काही लोकांचं मत होतं. मी यापूर्वी सांगितलं की त्यांना ब्राह्मण ठरवण्याचा प्रयत्न काही अभ्यासकांनी केला. आजही काही लोक तसा प्रयत्न करतायत. तर ज्ञानकोश केतकरांनी 1937 मध्ये लिहिलेला ग्रंथ हा 1963 मध्ये प्रकाशित झाला. आणि त्यामुळे मग मधल्या काळात ही चर्चा चालू राहिली. पुढल्या काळात मात्र सातवाहनाबद्दल स्पष्टपणे सांगितलं गेलं की ते शूद्र होते, आणि त्यांचा पुराणामधला उल्लेख शूद्र येतो. आणि एक महत्वाची गोष्ट आहे की त्यांना संस्कृत येत नव्हतं असं सांगितलं गेलं. मग ते संस्कृत फार कमी काळात शिकले त्याची सुद्धा माहिती आहे. आणि मग त्याच्या दरबारामध्ये सातवाहनांच्या हाल सातवाहनाचा प्रामुख्याने, की हा गुणाढ्य नावाचा एक विद्वान होता. तो संस्कृतचा मोठा पंडित होता, पण त्याची पैज लागली होती की सातवाहन हे काही संस्कृत शिकू शकणार नाही. पण ते शिकल्यामुळे मग तो पैज हरला, आणि त्यांनी मग ठरवलं की यापुढे मी संस्कृतमध्ये काहीही लिहिणार नाही किंवा बोलणार नाही. म्हणजे ही सर्वसामान्यांची भाषा होती.
पैशाची भाषा, पिशाच्य भाषा किंवा भूत भाषा तिला म्हणतात, त्या भाषेतला त्यांनी ग्रंथ लिहिला. राजांच्या वंशावळी, राजांच्या कथा त्यात आहे. बृहत कथा नावाचा तो ग्रंथ आहे, पण तो ग्रंथ आता उपलब्ध नाही. तो नष्ट करण्यात आला. नष्ट करण्याची कथा मात्र फार विकृत करण्यात आली, की स्वतः गुडांढ्याने आपला तो ग्रंथ नष्ट केला. काही पानं शिल्लक राहिली, ती आता आहेत असं सांगितलं जातं. पण ती सुद्धा पानं मूळ पैशाची भाषेतली शिल्लक नाहीत. तर संस्कृतमध्ये त्याची भाषांतर करण्यात आली. म्हणजे क्षेमेंद्र आणि सोमदेव नावाचे काश्मीरचे पंडित होते. त्यांनी बृहत कथा मंजिरी आणि बृहत कथा सागर, कथा सरिसागर नावाचा ग्रंथ जो आहे, तो सुद्धा त्याचं एक रूपांतर आहे प्राकृत भाषेतलं, महाराष्ट्रीय प्राकृतातलं. आणि वसुदेव हिंदी नावाचा जो ग्रंथ जैनाने निर्माण केला, तो सुद्धा या कथा सरिसागराचं रूपांतर आहे. तर अशा तऱ्हेने पहिलाच जो ग्रंथ आहे पैशाची भाषेतला, तो नष्ट करण्यात आला. हाल सातवाराचा उल्लेख मी या ठिकाणी केला. हाल सातवार आणि गाथा सप्तसई नावाचा ग्रंथ लिहिला. 700 ओव्या किंवा 700 श्लोक यामध्ये त्यांनी महाराष्ट्रात ज्या काही लोकपरंपरा आहे किंवा लोकगीत आहेत त्याचं संकलन केलं. म्हणजे हा जो भाग आहे इसवी सनापूर्व पहिल्या शतकातला, ज्या काळामध्ये हाल सातवार आणि गाथा सप्तसई म्हणजे सप्तशतीचं सप्तसई असं रूपांतर मराठी प्राकृतात होतं. तर या ग्रंथामुळे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. हे एक वास्तव आहे. कारण 2000 वर्षापूर्वी जी भाषा प्रचलित असते तिला तो दर्जा मिळतो, असा एक निकष आपल्या सरकारने लावला होता. त्या निकषाला मान्यता पावली या महाराष्ट्राच्या एका ग्रंथामुळे, महाराष्ट्र प्रांतमधल्या ग्रंथामुळे. आणखी दुसरी गोष्ट सांगण्यासारखी आहे की ज्या काळामध्ये हाल सातवाहन मराठी प्राकृतामध्ये अशा लोकगीतांचं संकलन करत होते, त्याच काळामध्ये पाटणा, पाटलीपुत्र हे जे बिहारमधलं अतिशय महत्वाचं ठिकाण आहे, तिथे जे शुंग वंशाचे राजे होते, ते राजे मात्र मनुस्मृतीची निर्मिती करत होते. त्यांच्याजवळ जे भृगु कुळातले, भृगु गोत्रातले ब्राह्मण होते, त्यांच्याबद्दल आपण यापूर्वी माहिती पाहिली की मगी ब्राह्मणांना भृगु म्हटलंय आणि भृगु लोकांना पुढल्या काळात चित्पावन म्हटलंय. त्या लोकांनी मनुस्मृतीची निर्मिती केली, त्याच लोकांनी भगवद्गीतेची निर्मिती केली आणि महाभारतात जे काही फेरफार केले, महाभारतात जे विकृत रूपांतर केलं, ते भृगु लोकांनी केलं. तर असा हा जो काळ होता, त्याच काळामध्ये महाराष्ट्रामध्ये सातवाहन राजे मात्र लोकगीताचं संकलन करत होते. म्हणून या ठिकाणाचं महत्व खूप आहे असं या ठिकाणी मी सांगितलंय. मित्रांनो, नवे पुस्तक लोकायत प्रकाशनाने प्रकाशित केलेले डॉक्टर अशोक राणा लिखित मिथक साहित्य व संस्कृती आजच मागवा. संपर्क 8484 97 78 99 असं या ठिकाणी मी सांगितलंय. एक आणखी गोष्ट श्रीधर व्यंकटेश केतकरांनी जी सांगितली त्याचा उल्लेख माझ्या भाषणात मी केला होता. ते असं म्हणतात की काही लोक सातवाहन क्षत्रिय आहेत असं म्हणतात, पण क्षत्रिय किंवा वर्णाचा इतिहास हा सलग इतिहास कुठेही उपलब्ध होत नाही. कारण विशिष्ट व्यक्ती करता, विशिष्ट घराण्याकरता क्षत्रियत्व प्रदान करण्याची ब्राह्मणांची पद्धत होती. त्यानुसार मग एखाद्या सातवाहन राजाला ते क्षत्रियत्व प्रदान केलं असेल. म्हणून ते म्हणतात की वर्णव्यवस्थेचा इतिहास, एखादी व्यक्ती पूर्वी क्षत्रिय होती मग ती शूद्र झाली, अशा प्रकारच्या कथा जरी सांगितल्या जातात, त्या वर्णातून जाती निर्माण झाल्या असं सांगितलं जातं, पण तेही चुकीचं आहे असं या ठिकाणी श्रीधर व्यंकटेश केतकर म्हणतात. आणि मग शेवटी त्यांच्या पूर्ण संशोधनामध्ये त्यांनी म्हटलं की जातीचा इतिहास, कुळाचा इतिहास लिहिता येतो, सांगता येतो, तसा वर्णव्यवस्थेचा इतिहास लिहिला जात नाही. कारण वर्णव्यवस्था ही कायमस्वरूपी अशी काही व्यवस्था नव्हती. आणि हा आपल्या संशोधनातून पुढे एक शेवटला निष्कर्ष जो सातवाहनांनी मांडला आहे की सातवाहन हे नागवंश होते. म्हणजे त्यांचं कुलचिन्ह नाग होतं. त्यांनी काही शिल्प आणि काही संदर्भ, ग्रांथिक संदर्भ याच्या आधारे त्यांनी जो इतिहास मांडलाय ते असं म्हणतात. तर हे वृत्तकथा म्हणजे जी काही कथा सांगतायत ते, त्याचा हेतू वैदेशिक राजापासून ज्या शिशुकाने मगध राज्य केलं तेथपर्यंत वृत्त आणण्याचा आहे. म्हणजे शिशुनाग नावाच्या राजांनी, शिशुनाग वंशाच्या राजांनी, शिशुक नावाच्या राजांनी मगध राज्य जे घेतलं त्याची कथा ते सांगतात. आणि या कथेत एक गोष्ट स्पष्ट होते की सातवाहन राजे हे नागवंशीय होते. या नागराज्याचा जो पहिला राजा आहे तो शेष होता असं या ठिकाणी त्यांनी म्हटलंय. आणि वाकाटकांच्या लेखात त्याचा उल्लेख आहे 10 अश्वमेध करणारा भवनाग, त्याचा संबंध जयस्वालांनी जोडला आहे, पण तो अयोग्य आहे. जयस्वाल म्हणजे काशीप्रसाद जयस्वाल. तर अशा तऱ्हेने त्यांनी असं म्हटलंय की यांच्यामध्ये एक राजा शेष नावाचा होता आणि तो नागराज होता.
त्या सातवाहन शेषाचा पुत्र होय, अशा तऱ्हेची कथा लोकांपर्यंत पोचली आणि जैन ग्रंथामध्ये ती सुद्धा आली आहे. तर जो सातवाहन काळाचा कुळाचा उद्धारक तोच हा भोगी राजा असला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. तर अशा तऱ्हेने नागकुळाला वर नेणारा नागकुळोद्वह असा उल्लेख त्याचा त्या ठिकाणी आढळतो. तर त्यांनी ख्रिस्तपूर्व 250च्या आसपास तो झाला असावा असं त्यांनी म्हटलंय. केतकरांनी अनेक पुरावे अशा ठिकाणी दिले आहेत त्यांच्या ग्रंथामध्ये. आणि त्रिषष्टी शलाका पुरुष नावाचा जैनांचा जो ग्रंथ आहे त्यामध्ये मात्र नागांना त्यांनी जैन म्हटलंय. संशोधकांनी फार वेगवेगळी मतं मांडली आहे, त्या मतांचा परामर्श या ठिकाणी घेतला आहे. तर यांना व्रात्य क्षत्रिय या शब्दाने संबोधलं आहे सातवाहनांना. तर ते अंधकुळातली सातवाहन स्वतःला ब्राह्मणच म्हणून घेतात. तर यात काय आहे की ब्राह्मणांना मदत करणारे, ब्राह्मणांचा उद्धार करणारे किंवा स्वतः आपण ब्राह्मण आहोत असं म्हणतात. हे पंढरीनाथ रानडे यांनी म्हटलंय. मुळात ते व्रात्य क्षत्रिय होते असं त्यांचं म्हणणं आहे. आता व्रात्य क्षत्रिय कोण आहेत आणि व्रात्य म्हणजे काय याबद्दल सुद्धा माझ्या अध्यक्ष भाषणात मी चर्चा केली की व्रात्य शब्द आपण उच्चारला किंवा ऐकला किंवा वाचला तर खोडकर मुलगा या अर्थाचा, जो आईचं ऐकत नाही, कोणाचं ऐकत नाही, दाटगट असा अर्थ शब्दकोशात आढळतो. पण मुळात मनुस्मृतीच्या व्याख्येनुसार व्रात्य शब्दाचा अर्थ कष्टकरी असा होतो. मृ या धातेपासून व्रात नावाचा शब्द तयार झाला. व्रात म्हणजे कष्ट करणाऱ्या लोकांचा समूह आणि त्या समूहाच्या व्यक्तीसाठी व्रात्य शब्द वापरला गेला. म्हणजे शेतकरी वर्गासाठी, कष्टकरी वर्गासाठी, कामकरी वर्गासाठी, कारागिरांसाठी व्रात्य शब्द वापरला. त्यांना मनुस्मृती किंवा गायत्री संस्कार, गायत्री मंत्राचा अधिकार नव्हता, वेद वाचनाचा अधिकार नव्हता, म्हणून त्यांना संस्कारहीन ठरवलं. एकीकडे त्यांना अधिकारच नव्हता, पण पुढे व्रात्य शब्दाचा अर्थ संस्कारहीन ठरवला आणि मनुस्मृतीत त्याला संस्कारहीन म्हटलंय. सावित्री पतित हा एक शब्द त्यांच्याकरता मनुस्मृतीत वापरलाय. सावित्री हा शब्द जो आहे तो गायत्री मंत्रासाठी वापरलाय आणि तो मंत्र वाचण्याचा अधिकार ज्याला नाही आहे किंवा ज्यांनी तो वाचला नाही, जो शिकला नाही, त्याला सावित्री पतित म्हणतात. तर याबद्दल आणखी भट्टोजी दीक्षित नावाचा मनुस्मृतीचा भाष्यकार आहे. तर म्हणून असं म्हटलंय, मनुस्मृतीत असं म्हटलंय, व्रातेन जीवती, कष्ट करून जगतात असे जे लोक आहेत त्यांना व्रात्य म्हणतात. भट्टोजी दीक्षित आणखी पुढे विस्तार करतो त्या व्रातेन जीवती या शब्दाचा. त्यात त्यांनी म्हटलंय की व्रातेन शरीरा यासेना न तू बुद्धी वैभवेनं, म्हणजे ते शारीरिक कष्ट करतात, बौद्धिक कष्ट करत नाही, त्यांच्याकडे बुद्धीच नसते, अशा प्रकारचं सूचन हे भट्टोजी दीक्षितांनी मनुस्मृतीच्या भाष्यामध्ये केलंय. याचा अर्थ कष्टकरी लोकांकडे पाहण्याचा तत्कालीन ब्राह्मणांचा दृष्टिकोन कसा होता हे स्पष्ट होतं. एक गोष्ट मी या ठिकाणी आणखी सांगितली ती म्हणजे गृत्समदाची कथा. तर ही कथा गणेश पुराणात आहे. गणेश पुराण हे 13व्या शतकात महाराष्ट्रात आणि गुजरातच्या काही भागात रचलं गेलं असं हाजरा नावाचे जे कलकत्त्याचे मोठे अभ्यासक होते पुराणांचे, त्यांनी असं म्हटलंय. तर त्यात त्यांनी गृत्समद नावाच्या एका ऋषीची गोष्ट सांगितली. तो गणपतीचा उपासक होता. गाणपत्य या संप्रदायाचा तो प्रवर्तक मानला जातो. ऋग्वेदाचं जे दुसरं मंडल आहे त्याची सुरुवात त्यांनी केली आणि ऋग्वेदाबद्दल असं सांगितलं जातं, ऋग्वेदाची 10 मंडल आहेत, त्यातलं पहिलं मंडल, 9वं मंडल आणि 10वं मंडल हे नंतर रचलं गेलं. सुरुवातीचं जे 2 ते 8 ही मंडल आहे, मंडल म्हणजे अध्याय म्हणून, प्रकरण म्हणून ही मंडल प्राचीन आहेत. तर दुसऱ्या मंडलापासून ऋग्वेदाचा प्रारंभ होतो आणि त्या प्रारंभाचा ऋषी आहे गृत्समद. गृत्समद हा जो शब्द आहे तो म्हणजे हत्तीच्या गंडस्थळातून विशिष्ट वेळ जेव्हा त्याच्या मनात कामवासना जागी होते, लैंगिक भावना जागी होते, तेव्हा त्याच्या गंडस्थळातून विशिष्ट प्रकारचा स्राव निघतो, एन्झाईम ज्याला आपण म्हणतो. म्हणून हत्तीसाठी हा शब्द वापरण्यात आला. म्हणजे गृत्समद या ऋषीचं जे कुलचिन्ह होतं ते हत्ती असावं, कारण पुढे मग हत्तीमुखी गणपती जो प्रचलित झाला तो गृत्समदाच्या संप्रदायातून झाला असावा. तर गणानांताम गणपतीम हवामहे अशा प्रकारचा जो मंत्र आहे गणपतीचा, तो ऋग्वेदामधला मंत्र आहे. त्याचा रचयिता हा गृत्समद आहे. डॉक्टर अशोक राणा लिखित आणि जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषद यांच्याकडून प्रकाशित गंगा गणेश गृत्समद आणि लोकायत प्रकाशनाकडून प्रकाशित चिंतामणीचे कळंब ही 2 पुस्तके मागवण्यासाठी त्वरित संपर्क करा. संपर्क 9689940507. तो ऋग्वेदामधला मंत्र आहे. त्याचा रचयिता हा गृत्समद आहे. तर त्याची कथा
विनोबा भावे यांनी जीवनदृष्टी या त्यांच्या ग्रंथात सांगितली आहे. त्याचप्रमाणे लोकनाथ बापूजी अणे हे टिळकांचे सहकारी होते आणि स्वातंत्र्यानंतर गयेला ते राज्यपाल झाले, बिहारचे राज्यपाल. तर तेव्हा त्यांनी गणपती देवता नावाचा लेख लिहिला. त्या लेखावर त्यांनी गृहस्थमराची कथा सांगितली. या कथेनुसार गृहस्थमर एकदा गयेला गेला होता. गया हे बोधीगया म्हणून प्रसिद्ध आहे आणि त्या ठिकाणी लोक आपल्या पूर्वजांच्या अस्थि विसर्जनासाठी जातात, श्राद्ध वगैरे करतात. आता त्या ठिकाणी महाबोधी विहारात मुक्तीचं आंदोलन चालू आहे. या गयेला तो गृहस्थमत गेला अशी कथा गणेश पुराणात येते. तीच कथा विनोबा भावेंनी सांगितली आणि तीच कथा लोकनायक बापूजी अडी यांनी सांगितली. तो गेला तेव्हा ब्राह्मणांच्या पंक्तीत बसला तेव्हा अत्री ऋषीने त्याला पंक्तीतून उठवलं आणि त्याला असं म्हणतात, तू ऋषीवीर्यापासून जन्मलेला नाही, तू ब्राह्मणांच्या पंक्तीत कसा काय बसतो, ऋषींच्या पंक्तीत कसं काय बसतो. आता तो विद्वान होता, हुशार होता, रुचार निर्माण करणार होता, म्हणजे निश्चितच अधिकारी व्यक्ती होता. पण त्याला हे कळे ना की मी ब्राह्मण नाही असं कसं हा म्हणतो. कारण जी माहिती आहे की वाचक नवी नावाचा ऋषी आणि मुकुंदा नावाची त्याची पत्नी यांच्यापासून गृहसंबंध झाला. आता मुकुंदा ही ब्राह्मण होती, वाचक नवी हाही ब्राह्मण होता, मग बाप जर आपला ब्राह्मण आहे तर मी ब्राह्मण का नाही. तर हा प्रश्न त्याला पडला आणि तो निराश होऊन आपल्या घरी परत आला. तेव्हा आईला त्यांनी प्रश्न विचारला की असं मला भर सभेतून पंक्तीतून उठून गेलेला आहे आणि असं म्हटलं की तू ब्राह्मण नाही, हे काय. मग तिने कथा सांगितली की वाचक नवी ऋषी एकदा असे तपश्चर्येला गेला असताना या ठिकाणी एक राजा आला. तो राजा कौंडिण्यपूरचा राजा होता आणि त्याला पाणी प्यायला दिलं आणि त्याच्याशी माझा शरीर संबंध आला आणि त्यातून तू जन्मला. म्हणजे क्षत्रियापासून जन्मलेला, क्षत्रिय बाप आणि ब्राह्मण आई यापासून जन्मलेल्या लोकांना व्रात्य म्हणत असत असं मनुस्मृती सांगते. तर अशा तऱ्हेने तो व्रात्य होता. आता ही कथा कल्पित आहे कारण वाल्मिकी रामायणातल्या गौतम ऋषी आणि अहल्येच्या कथेवरून ते बेतलेली आहे असं अभ्यासकांनी सांगितलंय. यावर एक पीएचडी सुद्धा झालाय, 2 पीएचडी झाल्या. अलाहाबाद विद्यापीठात तिवारी नावाच्या एका महिलेने पीएचडी केलं आणि त्यात त्यांनी सांगितलं ही कथा वाल्मिकी रामायणाच्या प्रभावाखालची आहे. पण व्रात्य नावाचे लोक होते आणि ते कष्टकरी लोकांमधून निर्माण झाले होते. त्यांच्यातले काही विद्वान होते, त्यातला हा एक गृहस्थबंध नावाचा ऋषी होता. त्याची गोष्ट या ठिकाणी मी अध्यक्ष भाषणात सांगितली आणि मग पैशाची भाषेबद्दल विस्तृतपणे चर्चा केली. ज्या पैशाची भाषेला भूत भाषा म्हणतात त्या भाषेमध्ये मोठा ण हा उच्चार नाही, लहान न हा उच्चार आहे. म्हणून आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक खेड्यांमध्ये मराठी माणसं मोठ्या णच्या जी लहान न का वापरतात त्याचं कारण मराठीच्या निर्मितीत पैशाची भाषेचं मोठं योगदान आहे. त्या प्रभावाखाली लोक आहेत अजूनही. म्हणून पाणी असं काही ते म्हणत नाही, पाणी म्हणतात. हिंदीमध्ये मोठा ण नाहीच आहे, त्याही ठिकाणी लहान नच आहे. पण महत्वाचं म्हणजे पाणी हा शब्द संस्कृत व्याकरणानुसार बरोबर आहे. पाणी हा शब्द बरोबर नाही, कारण संस्कृतमध्ये म्हणजे 100 शब्द आहे पाण्यासाठी, त्यात पाणी शब्दच नाहीये. कारण पाणी शब्दाचा अर्थ संस्कृतच्या व्याकरणानुसार हा तसा होतो. जसं शारंग पाणी, ज्याच्या हातात शारंग नावाचा दृश्य आहे तो शारंग पाणी. शूल पाणी, ज्याच्या हातात त्रिशूळ आहे तो शूल पाणी. ज्याच्या हातात कमळ आहे तो पद्म पाणी. ज्याच्या हातात वज्र आहे तो वज्र पाणी. हे जी बोधिसत्वाची नाव पुढे दिली गेली, तर हात या अर्थाचा पाणी शब्द आहे. पण आता माझं जे मत आहे की पाणी हा संस्कृत शब्द आहे. कोणत्या अर्थाने? पान म्हणजे पिणे हा संस्कृत शब्द आहे. पानीय म्हणजे पिण्यासारखं. जसं आपण स्वीकारणीय, माननीय, आदरणीय हा शब्द अर्थ ईय प्रत्यय लावतो. तर हा पान म्हणजे पिण्यासारखं, धूम्रपान, रसपान, मधुपान किंवा दुग्धपान अशा तऱ्हेचे शब्द आहेत. तर ईय हा प्रत्यय गळला, कालांतराने मृदुवर्ण लोप पावतात. य हा मृदुवर्ण आहे आणि तो अर्धस्वर सुद्धा आहे, त्याचं रूपांतर स्वरामध्ये होतं. पाणी शब्द तयार झाला आणि जो खेड्यापाड्यामध्ये प्रचलित आहे तो संस्कृतच्या व्याकरणानुसार योग्य आहे. पण ज्यांना संस्कृतचे व्याकरण धड माहीत नाही, मराठी भाषेबद्दलही माहीत नाही, ते एखाद्या माणसाने मोठ्याचा लहान न केला त्याला आणि पाणी म्हणतात आणि हिणवतात. त्यामुळे भाषिक न्यूनगंड मराठी माणसात निर्माण झालाय. त्याचा परिणाम आपल्या शिक्षणावर झालाय. म्हणजे नागो कालेलकर फार मोठे भाषा वैज्ञानिक होते. त्यांनी भाषा व संस्कृती या ग्रंथामध्ये म्हटलंय की बहुतेक लोक जे लहान मुलं शाळेत सोडून जातात, शाळा सोडून, त्याला गळती म्हणतात. गळती आणि कुचंबणा हे शिक्षणशास्त्रातले महत्वाचे शब्द आहे. शैक्षणिक समस्या म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. तर पहिल्याच वर्गामध्ये किंवा पहिल्या 4थ्या वर्गापर्यंत व्याकरण शिकवलं जातं आपल्याकडे आणि त्याची भीती घातली जाते. त्यामुळे मुलं शिकणं थांबतात, त्याला गळती म्हणतात.
हे नागोकरांनी एक महत्वाचं कारण सांगितलं. दुसरं कारण हा मोठाणं आणि लहाननं ऱ्हस्व आणि दीर्घबद्दल मी तेव्हा चर्चा केली की शिवकालामध्ये जेवढी कागदपत्र उपलब्ध आहेत मोडी लिपीत, त्या सगळ्या कागदपत्रात ऱ्हस्व दीर्घ हा प्रॉब्लेम नाही आहे. कारण मोडी लिपीमध्ये दीर्घच आहे, फक्त उकार असेल इकार असेल दीर्घच आहे, ऱ्हस्व नाहीच आहे. मग शिवकाळातल्या लोकांचं काही अडलं नाही, तर आता अडायचं कारण काय? त्याचं कारण सांगताना मी एक ऐतिहासिक गोष्ट सांगितली. ती गोष्ट मराठीच्या प्रमाण भाषेचे स्वरूप या ग्रंथामध्ये सुहासिनी लद्दू यांनी सांगितली आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की जेव्हा शिक्षण खातं तयार झालं इंग्रज सरकारचं, ते मुंबईला होतं. मग त्यांना मराठीतून ग्रंथ निर्माण करायचे, ते पाठ्यपुस्तकं, त्या मराठीचं व्याकरण तयार करायचं होतं, शब्दकोश करायचा होता. तेव्हा त्यांना मुंबईची भाषा आपण त्यात घ्यावी का, हा प्रश्न पडला. तर काही लोकांनी सांगितलं की नाही, पुण्याची भाषा ही योग्य आहे, अस्सल मराठी आहे. मग पुण्यातल्या सदाशिव पेठेतल्या ब्राह्मणांच्या घरातली जी बोली आहे तिच्यात मराठीतली पाठ्यपुस्तकं तयार झाली, शब्दकोश तयार झाला आणि व्याकरण सुद्धा तयार झालं. म्हणून मराठीची जी काही आज अवस्था आहे, लोक मराठीला घाबरतात लिहायला बोलायला, त्याला कारण त्यांची ती भाषा नाही, पुण्यातल्या ब्राह्मणांच्या घरातल्या लोकांची ती बोली आहे. प्रामुख्याने सदाशिव पेठेतल्या लोकांची बोली आहे. सदाशिव पेठेचाच प्रिंटिंग प्रेस पहिल्यांदा आणला गेला आधुनिक काळात, आणि त्याच ठिकाणी शिक्षक तयार करण्याचे कारखाने, ज्याला शिक्षण प्रशिक्षण संस्था निर्माण झाल्या, प्रकाशन संस्था निर्माण झाल्या. सदाशिव पेठ हेच केंद्र असल्यामुळे शिक्षणाचं आणि साहित्याचं, त्यामुळे अख्खी मराठी सदाशिव पेठी झाली आहे आणि बोली भाषेकडे दुर्लक्ष झालंय. वास्तविक पहिला ग्रंथ जो गद्य ग्रंथ आहे मराठीतला, तो लीळाचरित्र आहे. मराठी दर्शनच्या रसिक मित्रांनो, सनई प्रकाशनाने प्रकाशित केलेली डॉक्टर अशोक राणा यांची पुस्तकं अगदी सवलतीच्या दरात. दडलेला इतिहास उलगडण्यासाठी डॉक्टर अशोक राणा यांच्या पुस्तकांची पाने उघडा. ही पुस्तकं मागवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आत्ताच संपर्क करा. 8626 98 57 34. वास्तविक पहिला ग्रंथ जो गद्य ग्रंथ आहे मराठीतला, तो लीळाचरित्र आहे. आणि तो अमरावती जिल्ह्यातल्या रुद्धपूर या गावी झाला. वऱ्हाडी भाषेत तो लिहिला गेलाय. समजा अमरावती हेच केंद्र राहिलं असतं शिक्षणाचं, तर वऱ्हाडी भाषा अख्ख्या महाराष्ट्राची प्रमाण भाषा झाली असती. सर्वसामान्यांची भाषा ही महाराष्ट्रात राजभाषा म्हणून गणली गेली असती. अशा प्रकारचा विचार मी मांडला. त्याच्यामुळे अशी डॉक्टर विभी कोलते आणि इतरही लोकांचं फार महत्वाचं योगदान आहे. त्या सर्वांचा मी परामर्श घेतला. विशेषतः पुष्पा फडके नावाच्या विदुषी आहेत गोव्याच्या, त्यांनी मराठीसाठी लोकनागरी नावाचा ग्रंथ लिहिला. त्याच्यामध्ये ऱ्हस्व दीर्घ लिहिले आणि काही अर्थामध्ये बदल होत नाही. पण मराठीमध्ये अर्थविभेदकता नाही, हे अर्थामध्ये बदल होत नाही. संस्कृतमध्ये मात्र होतो. आपण दिन दिन असे काही उदाहरणं सांगतो, हे संस्कृतला लागू होतात. हे व्याकरण संस्कृतचं आहे. आणि संस्कृतमध्ये बरेच शब्द मराठीत आले आहेत. जसेच्या तसे आले त्याला तत्सम म्हणतात, आणि संस्कृत पासून निर्माण झालेल्या शब्दांना तद्भव म्हणतात. यांना मात्र वेगळे नियम आहेत. म्हणजे अगदी प्रत्यय लावायचे असतील, ईक उत आणि ईत, हे जे प्रत्यय आहेत ते संस्कृत भाषेला वेगळे लागतात, मराठी शब्दाला वेगळे लागतात. आता सर्वसामान्य माणसाला की शिक्षकाला किंवा प्राध्यापकाला सुद्धा मराठीच्या हे कोणते तद्भव शब्द आहेत, कोणते तत्सम शब्द हे माहित नाही. म्हणजे तांदळातून खडे वेचणाऱ्या बाईला प्रश्न पडतो, दाणा कोणता आणि खडा कोणता, असाच प्रश्न मराठी भाषकांना विशेषतः शिकवणाऱ्यांना पडतो. त्यामुळे आपण कसं ओळखायचं की हा संस्कृत शब्द आहे आणि मराठी शब्द आहे, आणि त्यांना इकार उकार कसे वापरायचे. तर हा जो संभ्रमात निर्माण झालाय, त्याला कारण पुणेरी ब्राह्मणांचा अट्टहास. ते आपल्या भाषेत कोणताही बदल करू इच्छित नाही, करू देत नाही कोणाला. त्यामुळे मराठीचे काही प्रश्न निर्माण झाले. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, पण तो कोणत्या मराठीला मिळाला, अशा प्रकारचा प्रश्न या भाषणात मी विचारला होता. आणि माझं मत स्पष्ट होतं, ब्राह्मणी भाषेला मिळाला, सर्वसामान्यांच्या बोली भाषेला तो मिळाला नाही. जसं वऱ्हाडामध्ये वऱ्हाडी भाषा आहे. नाग विदर्भ, म्हणजे विदर्भाचा नागपूरकडला भाग आहे, तर त्या भागात नागपुरी बोली आहे. पण चंद्रपूर, भंडारा, गोंदिया वगैरे काही भागात झाडी बोली आहे. आणि कोकणामध्ये कोकणी आहे, मराठवाड्यात मराठवाडी आहे. इकडे पश्चिम महाराष्ट्रातल्या काही बोली आहेत, सातारी बोली आहेत, कोल्हापुरी बोली आहेत. आणि खानदेशामधली सुद्धा खानदेशी, अहिराणी स्वतंत्र बोली आहे. म्हणजे महाराष्ट्रातल्या इतर भागातल्या बोलींकडे पूर्णतः दुर्लक्ष झालं. आणि अनावश्यक असा रस्वदीर्घाचा अट्टहास ह्या मराठीच्या व्याकरणकारांनी किंवा नंतरच्या काळातल्या आताच्या त्यांच्या वारसांनी केल्यामुळं मराठीची गळचेपी होणार आहे. आणि ही मराठीची वेलांटी मराठीचा जीव घेतल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारचा शेवट मी माझ्या भाषणात केला होता. अर्थात हा भाषणाचा एक अर्धा भाग आहे.
पुढला भाग आपण नंतरच्या भागात पाहूया. त्यामध्ये कोणकोणते मुद्दे चर्चेले गेले आहेत आणि काय विचार मांडले आहेत, यावर आपण पुढे चर्चा करूया. या ठिकाणी आता थांबायला हरकत नाही असं मला वाटतं. धन्यवाद.